हॅलो हाय, मी जयश्री पाटील ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आत्ता मी आलेले आहे माझ्या सासरमध्ये आणि आम्ही आत्ता चाललेलो आहे देवीला तिकडे. तर तुमच्याशी मी ते शेअर करणार आहे काय आम्ही कार्यक्रम आज आमचा आहे तो. तर आता आम्ही निघणार आहे. तर चला आता आपण तिकडे गेल्यानंतर बघू. खानदार एवढा आहे म्हणून एवढंच होय. तुला पप्पा सगळे बस म्हणते. अजून लय अर्धी थोडी आई अजून एक खुर्ची गाडी आहे आणि आमची गाडी एक आहे आणि पाठीमागची आहे. अजून पाठीमागं पण आहेत अजून दारात सांगले घरात पण अजून अर्धी आहेत. आता आम्ही पोचलेलो आहे गारगोटीमध्ये. तर गारगोटीमध्ये काहीतरी हार वगैरे घ्यायचे होते, थोडंसं साहित्य पण घ्यायचं होतं, त्याच्यासाठी थांबवली होती इकडे गाडी. तर हार वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही लगेचच निघलो, तिकडे काही थांबलो नाही जास्त वेळ. आणि हे आहे मंदिर लक्ष्मीचं. तर इकडे हे निष्णपूरमध्ये आहे, कोकणामध्ये आहे, पूर्ण जंगलामध्ये आहे हा मंदिर. तर खूप छान वाटलं. आणि तिकडे आम्ही मला वाटते 2-3 वेळाच मी गेली असेल. तर छान आहे मंदिर तिकडे. आणि डोंगरामध्ये एवढं वातावरण शांत आणि एकदम वारागार आणि मस्त वाटतं तिकडे. होय होय, ही सगळी आमची भावकी आहे. काय करून घेऊ आ आल्यासा तुम्ही पण आल्यासा. मसाल्याला. तर इकडे मी शूट करत होती आणि बोलायला मला कसं तरी वाटत होतं, कारण आमच्या इकडे सगळे आमच्या भावकीतले इकडे लोक होती, त्यामुळं सगळे मोठे वगैरे होते, त्याच्यामुळे मला पण कसं तरी वाटत होतं. म्हणून मी असंच व्हिडिओ करत होती न बोलताच, आणि बाकीचं असं एन्जॉयमेंट चालू होती. तर इकडे आम्ही आहे ना आमच्या ह्या देवीला बकरी द्यायची होती, ती देण्यासाठी आलो होतो. मी कापलेली वगैरे मी तुम्हाला काही शेअर नाही केले, आणि जिथे चालत नाही असं शेअर करायला म्हणून मी शेअर नाही केले. तर इकडे मटण वगैरे ते बकरी वगैरे कट करून ते मंदिरचे तिथंच कट करतात, आणि ते बाकीचे मटण वगैरे मग थोडं आम्हाला देतात, आणि थोडं ते लोक नैवेद्य बनवायलासाठी ठेवून घेतात. तर हे आम्हाला मटण त्यांनी कट करून वगैरे दिलं होतं इकडे आणून. तर आमची इकडे ही तयारी चालू होती सगळी. ह्यांनी ते व्हेज नॉनव्हेज सगळं बनवलं होतं, जे दोन्ही पण होतं, कारण व्हेजवाल्यांना व्हेज आणि नॉनव्हेजवाल्यांना नॉनव्हेजचं होतं. आणि हे तिकडेच बनवायचं असतं आणि तिकडेच खाऊन पूर्ण संपून यायचं असतं इकडे घरी. तर इकडे व्हेजवाल्यांना डाळ आणि पनीर बनवलं होतं, आणि बाकीचं भात ते तिकडे बनवलं होतं, आणि चपाती वगैरे आम्ही घरातून घेऊन गेलो होतो. आणि हे आहे मंदिरच्या समोर पूर्ण ओपन असं शेत, खूप छान आहे. आणि आजूबाजूला सगळं डोंगर वगैरे आहे. तर इकडे विकायला पण भरपूर काय काय असतं, नारळ वगैरे असतात. तर हे इकडे आहे रानमेवा, करवंद म्हणतात. तर ही पण विकायला ठेवली होती इकडे, आम्ही पण घेतली होती खाण्यासाठी. आणि हे मंदिरचं पूर्ण असं आजूबाजूला असं आहे. खूप छान वाटलं आणि आम्हाला खूप मजा पण आली, आणि देव पण झाला, आणि आमची एन्जॉय पण झाली थोडंसं.
गाडी जाते बघायच नाही तर बघा कुठे तू पाय तिकडे नाही चला चला म्हणजे गेलावरती आणि म्हणजे तिथेच बसले असं मग काय करा या काय करायचं कांदा हे टाकतो हे काढून काढू काय होत नाही चणा काढू का हां काढ व्हेज किती जण आहे ती लिस्ट काढली व्हेज काढू अरे उन्हात खाली लागायला गेलं चंदीला का आपणच करावं असेल फोटो घेऊ का इकडे नाही ते गेलं विषय काढ का त्याच्यात काय आहे भाषण पण मी नंतर बोलणार बाबा मला इकडे लाज वाटते तर इकडे व्हेजवाले पहिले जेवले आणि नंतर म्हटलं नॉनव्हेजवाले जेवून देत त्याच्यासाठी व्हेजवाल्यांना पहिल्यांदा जेवायला वाढलं आणि नंतर हे लोक आम्हाला व्हेजवाले नंतर वाढत होते. एवढं मटण पोटभर खाल्लं ना, भरपूर मटण होतं आणि देवाचं ना ते टेस्टच वेगळी असते. खूप छान झालं होतं. ह्याने आणि सौरभनं दोघांनी मिळून बनवलं होतं. बाकीचे हेल्प करायला होतेच, पण हे दोघं सगळं व्यवस्थित मसाला वगैरे हे ते सगळं कसं काय करायचं ते सगळं होतं. तर इकडे जेवण वगैरे झालं आणि आता आमची निघायची तयारी झाली होती. संध्याकाळचे वाजले होते 5-5:30 वाजले होते. तर म्हटलं आपण आता निघूया, म्हणून मी थोडंसं म्हटलं शेवटचं शूट करून घेतलं. आणि ही सगळी आहे आमची भावकी. लास्टला आम्ही सगळ्यांनी फोटो एकत्र काढले होते. चाललेले आहेत आता गाडीतून. चला आत्ता आम्ही जाऊन आलेलो आहे. देवीच्या इकडे गेलो होतो, तिकडून जाऊन आलेलो आहे. आणि आता जेवण वगैरे बनवायचे. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. सकाळी आम्ही गेलो होतो 10-10:30 वाजता निघालो होतो. तर आता जेवणाची तयारी काय ते बघू. आणि इकडे मी आले होती माळाला, कारण आमच्याकडे आम्ही जेवण चूल पेटवतो, तर चुलीसाठी लाकडं नेण्यासाठी आली होती. तर ही आहे आमची शुभ्रा. तर खूप छान आहे. आणि सौरभ तिकडे तिला संध्याकाळी लागेल ना त्याच्यासाठी. तर खूप मस्ती करत होती. छान आहे. गाय आहे ही छोटीशी. तर हिचं नाव ठेवलेलं आहे शुभ्रा. आणि खूप मस्त आहे ही. आता उड्या मारत होती. दिवसभर तिला बाहेर सोडली नव्हती ना, त्याच्यामुळे तिला आता संध्याकाळी आम्ही गेल्यानंतर तिकडे सोडलं होतं बाहेर थोडंसं. आणि मी पण बघितली नव्हती तिला आणल्यानंतर, म्हणून मी बघायला गेली होती. आणि म्हटलं तसंच लाकडं पण घेऊन येऊया आणि म्हणजे जेवण करण्यासाठी. तिला
आणि आता मी लाकडं घेऊन घरी आलेली आहे आणि मी भाकरी बनवत आहे. तर बाकी काही मी व्हिडिओ शूट नाही केला आणि आताच मी माझा इथंच व्हिडिओचं एंड करते आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. नंतर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.